नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, जो 4 जानेवारीला झालेला पेपर आहे आपला कंबाईन ग्रुप बीचा, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. पेपर कसा होता, काय होता, अकॅडमीतल्या मुलांना किती पर्यंत मार्क्स आलेले आणि काय कट ऑफ लागू शकतो, तर याबद्दल आपण काय बोलणार आहे. कारण जो पेपर झालेला आहे तुमचावाला, तो बरेच लोक जे बाहेर पडले पेपर देऊन, तर त्यांना अवघड वाटला, लेंदी वाटला पेपर. किंवा जो पेपर झालेला आहे तर त्याच्यामध्ये आंदोलनाचा एक भाग असेल, की बरेच मुलं काय होते बरं डिस्टर्ब होते. पेपर कॉन्सन्ट्रेट करू शकले नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्या माइंडसेटमध्ये नव्हते. कारण शेवटी पेपर जरी सोपा असला तर एखादा क्वेश्चन कॉन्सन्ट्रेट होतोय का नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानं सिली मिस्टेक होऊन जात्या आणि ते सगळं आपण या पेपरमध्ये डिस्कस करणार आहे. काही अवरेज स्टुडंट किती मार्क्स घेऊ शकतो? पेपरची काय लेवल होती? ईझी टू मॉडरेट होता, की मॉडरेट टू ईझी होता, की मॉडरेट टू हार्ड होता? ते आपण सर्व याच्यामध्ये बघणार आहे. पण पहिल्यांदा आपण डिस्कस करणार आहे बघा, की पेपरला एक अवरेज स्टुडंट किती मार्क्स घेऊ शकतो. म्हणून बघा, पहिलं आपण बघणार आहे की पेपर कसा होता या पॉइंटवर आपण डिस्कस करणार आहे. आणि याला बऱ्यापैकी आता काय होतं माहिती आहे, की बरेच मुलं जरी तुमचा 11 तारखेला ग्रुप सी चा पेपर आहे, तरी बरेच मुलं तुमचे काय होते त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट नाही करू राहिलेले. कारण प्रत्येक मुलगा आपलं उत्तर कोणत्या क्लासच्या आन्सर कीमध्ये, आता विविध क्लासवाल्यांनी काय टाकलेली बरं आन्सर की टाकलेली, तर आपलं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताय. आणि एक सॅटिस्फाय जर स्कोर आला, हा भाऊ एक 50 आला, 55 आला, 56 आला, तर मग त्यांना थोडंसं बरं वाटतं आणि मग ते पुढे 11 तारखेचा काय करणार आहे बरं अभ्यास करणार आहे. किंवा अजूनही काही लोकांना वाटतं की कितीपर्यंत मार्क पाहिजे, मी सेफ आहे का नाही, तर आपण सगळ्या याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. कारण एक पॉइंट काय का जे मागचं मेरिट लागलेलं आहे 62ला, त्याच्यामुळे पोरांना मेरिट काय जज करता येणं थोडंसं, त्याच्याबरोबर सगळं आपण टोटल डिस्कस करू. ओके, तर पहिला गोष्ट बघा पेपर कसा होता ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर मागचा जो पेपर होता तुमचा बघा 2024ला, म्हणजे 2 फेब्रुवारी 2025ला झालेला पेपर. ओके, तर तो पेपरच्या तुलनेमध्ये आणि आत्ताचा जो पेपर आहे तुमचा 2025चा पेपर बघा, तर त्या पेपरच्या याच्यामध्ये बघा जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा काय होता रे मॉडरेट का जाणार होता बघा, लक्षात ठेवा. हा तुमचा 2024ला बऱ्यापैकी पेपर काय होता, इझी होता, वन लाईनर होता. तुम्ही मॅथ रिझनिंग पण बघितलं तर बऱ्यापैकी थोडंसं काय बरं इझी होतं. आणि पण 2025ला जर बघितलं तर थोडासा काय होता बरं मॉडरेट होता. आणि पेपर मॉडरेट असून पण एक काय होता बरं लेंदी होता, लक्षात ठेवा. लेंदी पेपर होता. बऱ्याच मुलांना जे नवीन मुलं होते पहिला सेकंड अटेम्प्ट देणार आहेत त्या मुलांना पेपर काय झालेला नाही बरं कव्हर झालेला नाही. मॅथ रिझनिंग पर्यंत ते पोहोचू शकले नाही काही काही मुलं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे का ह्या 2025चा जो पेपर होता त्याचे अटेम्प्ट बऱ्यापैकी काय झालेले आहे बरं कमी झालेले. ओके, परंतु एक लक्षात ठेवायचं आहे का ज्यावेळेस आपण कट ऑफ लावणार आहे किंवा काय करणार आहे तर त्याच्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की इन मीन समजा फॉर एक्झाम्पल आता इन अराउंड तुमच्या समजा 700 जागा आहे तुमच्यावाल्या कंबाईन ग्रुप बीच्या सगळ्या जर मिळाल्या आणि जर 15चा रेशो जर पकडला तर एक 10,000 म्हणजे 10-11,000 मुलं कुठे जाणार आहे तुमच्यावाले बरं मेन्सला जाणार आहे. ओके, त्याच्यामुळं ऍटलिस्ट 2-3 लाख फॉर्म आहेत तर 2-3 लाख पैकी 11,000 लोक तर असतील का त्यांना काय गेलं असेल ते मॅथ रिझनिंग पर्यंत गेले असतील किंवा त्यांना मॅथ रिझनिंगचे काय झाले असतील अटेम्प्ट असतील किंवा 11,000 तरी मुलं असतील का त्यांना 95-96-99 काही काही जणांनी 100 अटेम्प्ट केलेले असतील. तर त्याच्यामुळे बघा जो मॅक्सिमम मॉब आहे तुमचावाला 50-60 हजार लोक असतील तर ते नाही पोहोचले म्हणून त्याच्यावरून काही मेरिट डिसाइडर होत नाही. मेरिट डिसाइडर नेहमी याच्यावरून होतं की 11,000 अजून आपण 10,000 पकडू किंवा अजून काय तर टोटल जे 25,000 मुलं आहेत त्या 25,000 मुलांवरून काय होईल तुमचं मेरिट डिसाइडर होईल. ओके, तर पहिली लेवल एकदम इझी तू काय होती तुमच्यावाली बरं समजा फॉर एक्झाम्पल मॉडरेट घेणारी होती म्हणजे मागच्या तुलनेमध्ये बघा 2024ला खूपच इझी पेपर आला होता. 2025ला काय झालेला बरं मॉडरेट झालेला आहे. आता कोणत्या कोणत्या याच्यामध्ये जर गेले तुम्ही तर 2024ला तुमचं करंट पण अवघड होतं, 2025ला तुमचं करंट पण काय होतं रे अवघड होतं. त्याच्यामुळे करंटचा काही संबंध नाही. पण 2024ला मॅथ जे होतं मॅथ ते बऱ्यापैकी काय होतं रे इझी होतं तुमचं आलं. आणि 2025ला मॅथची डिफिकल्टी काय होती थोडीशी काय होती रे अवघड होती, लक्षात ठेवा. थोडीशी मॅथ हे डिफिकल्टी लेवल होतं कारण थोडंसं 3-4 लाईनींचा क्वेश्चन होता मॅथचा, त्याच्यामुळे मॅथची डिफिकल्टी झाली तुमच्यावाली. बाकीचं जर बघायला गेलं तर हिस्ट्री पण मला बऱ्यापैकी सेमच वाटलंय 2024-25चं. नंतर तुमचं आलं जॉग्राफीचं मला असं वाटतंय का 1-2 क्वेश्चन जॉग्राफीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही गेले तर जॉग्राफीच्या बाबतीमध्ये फक्त 1-2 क्वेश्चन ह्यावेळेस थोडासा टफ आलेला होता. ओके, तो एक पॉईंट झाला. पॉलिटीच्या बाबतीमध्ये गेलं तर पॉलिटी लेंदी टाकलं, परंतु जर लेवल जर भरली तर तुम्हाला पुन्हा 1-2 क्वेश्चनची पॉलिटीची लेवल तुम्हाला इकडे काय वाटेल 2025ला अवघड वाटेल.
अजून महत्वाचं काय तर सायन्स पण बऱ्यापैकी तुमचं काय होतं मॉडरेट होतं थोडंसं जे 2024 ला आलं होतं 24 ला थोडंसं पीवायक्यू बेस होतं इकडे पण काही काही प्रश्न होते जसे व्हिटॅमिन के असेल तुमचा कार्बन 12 असेल वगैरे तर ते पण तुमचे रिपीटेड होते तर सायन्स पण तुमचं इक्वल होतं तर मग काय डिफरन्स पडतो बघा मॅथचे एक दोन क्वेश्चनचा नंतर तुमचं आलं बघा जॉग्राफीचे पण एक तुम्ही जॉग्राफीला असं नका धरू की ते सेमच होतं एक दोन क्वेश्चनचा तुमचा डिफरन्स पडणार आहे आणि तुमचं आला पॉलिटीचा बघा लेंदीचा कारण मागचं जे पॉलिटी होतं ते वन लाईनर होतं प्रेडिक्टेबल होतं यावेळेस पण इझीच होतं परंतु एक दोनचा काय पडेल तुमचा वाला डिफरन्स पडेल असं तुमचं एक मागच्या तुलनेमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर असं तुमचं काय होऊ शकतं 25चा पेपर होता थोडासा मागच्या तुलनेमध्ये काय बरं अवघड मग एक अवरेज स्टुडंटला किती मार्क यायला पाहिजे नेमके ह्या पेपरला आणि मग पुढे आपण याच्यावरती काय बोलणार आहे बरं मेरिट वरती बोलणार आहे हो का जर आता प्रत्येक जर आपण सब्जेक्ट वाईज जर गेलो तर जो मी पेपर आता आपण 2 दिवस म्हणजे संडेचा पेपर आपण आता मंगळवारी डिस्कस करतोय आज तर त्याला थोडंसं अनालिसिस जर आपण केलं प्रॉपर तर बघा तर एक जर हिस्ट्री जर घेतलं सुरुवातीला तर मला असं वाटतं आता आपण हे जे मार्क काउंट करणार आहे हे मार्क तुमचे कशावरून काउंट करणार आहे म्हणजे तुमचे निगेटिव्ह धरून लक्षात ठेवा का निगेटिव्ह धरून म्हणजे फायनल मार्क आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज काय करणार आहे बरं काउंट करणार फायनल मार्क लक्षात ठेवा फायनल मार्क किती यायला पाहिजे तुम्हाला नेमके तर ते काउंट करणार आहे जर तुम्ही हिस्ट्रीचे जर 3-4 प्रश्न जर सोडले फॉर एक्झाम्पल तुमचा आला तो मायर असेल फ्रेझर सर बऱ्यापैकी सर अँड्रू फ्रेझर मारलं परंतु त्याचं उत्तर वेगळं आलेलं आहे किंवा एक जो प्रश्न होता तुमचा फॉर एक्झाम्पल आयटकचे जे अध्यक्ष होते बऱ्याच जणांना क्लिक नाही झालं तर तो एक समजा सोडला तुमचा वाला किंवा तुमचंवाला बऱ्यापैकी हा एक प्रश्न होता तुमचावाला की समजा लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये पण बरेच लोक काय झाले बरं कन्फ्युज झाले तो एक प्रश्न सोडला तर मला असं वाटतं समजा ते 3 आणि अजून एखादा प्रश्न अशी 4 प्रश्न जर चुकले एखाद्या मुलाचे अवरेज बघा जो 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून अभ्यास करतोय ते पण मुलाचा याच्यामध्ये समावेश होईल तर त्याचे समजा 4 प्रश्न चुकले आणि 5 बरोबर येणारे होते जसं शाहू महाराजांचा बरोबर येणारा होता तुमचावाला 2 प्रश्न होते की लॉजिकल अप्रोच तुम्हाला येऊ शकतो आता ठीक आहे काही प्रश्न की मळेवाल्यांचा तर त्यांच्या बाबतीत काय आयोग उत्तर देतं हे पण बघण्यासारखं आहे आता ह्या जर आपण बघितलं तर इन अराउंड निगेटिव्ह जाऊन तुमचा हिस्ट्रीचा फायनल स्कोर हा 5 मार्क जरी पाहिलं होते तुम्हाला अवरेजली 5 मार्क तुम्हाला येणारच आहे बघा तुम्ही बघा त्याच्यामध्ये प्रॉपर जर तुम्ही बघितलेत हा 5 पैकी कोणाला कमी आले तर थोडासा त्याच्याकडून एखादी 2 सिली मिस्टेक झाली किंवा रिव्हिजन्स काय पडल्या असते बरं कमी पडल्या असते पण जो मुलगा मेन्सला जाणार आहे किंवा जो मुलगाचा 1-1.5 वर्ष प्रॉपर डिसिप्लिन अभ्यास आहे तर त्याला 5 मार्क तरी यायला पाहिजे ओके पुढचा जर सब्जेक्ट आपण घेतला समजा जिओग्राफी तर जिओग्राफीचा पण एकदा बघितलं तर इंडियन जिओग्राफी बऱ्यापैकी प्रश्न होते ओके मग त्याच्यामध्ये तुमचे जर 2-3 प्रश्न समजा एखाद्याला चीना वगैरे याचा जर क्लिक नसेल झालं तर तो एक प्रश्न अवघड होता किंवा कृषीच्या आयोगाच्या कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये होता तर समजा एखाद्याला क्लिक नसेल झाले तर तो पण समजा एखाद्याला प्रश्न अवघड गेला असेल असे तुम्ही पुन्हा मी सांगतो की जिओग्राफीचे पण तुम्ही 4 जर तुमचे चुकले असतील सगळ्यात अवघड प्रश्न समजा अवघड नाही परंतु बऱ्याच मुलं चुकले असतील चांगले चांगले मुलं चुकले असतील फॉर एक्झाम्पल तुमचं आलं की जे लोह खनिजाचे साठे ते कुठे आढळतात बऱ्यापैकी चंद्रपूर मारून आले ज्याचं उत्तर शक्यतो आता आयोग गडचिरोली देईल मग ते असे जर तुम्ही सोडले तर जिओग्राफीला सुद्धा इन अराउंड तुम्हाला किती मार्क यायला पाहिजे बरं 5 मार्क तुम्हाला यायला पाहिजे लक्षात ठेवा हे तुमचं हिस्ट्री आणि जिओग्राफीच्या बाबतीमध्ये झालं ओके एक अवरेज स्टुडंटच्या बाबतीमध्ये जर मी गेलो पुढचा जर विषय घेतला तुमचा बघा इकॉनॉमिक जर घेतला ओके तर इकॉनॉमीचं जर तुम्ही बघितलं ठीक आहे का 2-3 प्रश्न समजा इकॉनॉमीचा एक प्रश्न होता की स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा किती वाटा होता 19 20 21 22 असे काहीतरी ते पर्याय दिले होते तो एक सोडून द्या तुम्ही ओके तो एक गेला तुमचावाला किंवा तुमचावाला अजून कोणता समजा आता एक प्रश्न आहे का त्याचा आयोग काय उत्तर देण्यासारखे राजकोषीय तुटच्या बाबतीमध्ये तिथं कर्ज वगळता म्हटले मग त्याच्या बाबतीत आयोगाचं काय उत्तर आहे ते अजून येणं पेंडिंग आहे असा एक प्रश्न असेल तुमचावाला असे तुमचे जर काही प्रश्न जर सोडले आता बऱ्यापैकी समजा फॉर एक्झाम्पल 2 योजना होत्या तर ते 2 योजना आउट ऑफ द बॉक्स होत्या थोड्याशा की एक अटल इनोव्हेशनची होती तर बऱ्यापैकी मुलांनी पण वरीलपैकी सर्व सोबत गेलेलेच आहे जरी पण आउट ऑफ द बॉक्स तरी वरीलपैकी सर्व मारलेलेच आहे बऱ्यापैकी म्हणून ते बरोबर येणारच आहे तुमचेवाले ओके तर मला असं वाटतं की जर तुमचेवाले इकॉनॉमिकचे एक 6 ते 7 प्रश्न जरी तुमचे गेले समजा 6 जरी प्रश्न तुमचे चुकले असतील तरीही मला असं वाटतं की तुम्हाला एक 8 मार्क फायनल यायला पाहिजे लक्षात ठेवा इकॉनॉमिकला तुम्हाला 8 मार्क तुम्ही शोधा 8 मार्क तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना काय इथे अवरेज स्टुडंटला इकॉनॉमिकला तुम्हाला 8 मार्क काय मिळू शकतात आपण याच्यातले सगळं सोडून देतोय लक्षात ठेवा तुमचा महाराष्ट्र स्टार्टअपचा किती टक्के होता वगैरे सगळं तुम्हाला सोडून देत आहे तुमचा राजकोषीय तुटचा असेल तो पण सोडून देतोय योजना बऱ्यापैकी वरीलपैकी सर्व मारले तर येणारच आहे आपण एक फायनली किती मार्क पकडू आपण याला बरं 8 मार्क तुम्हाला पकडू इकॉनॉमिकला तुम्हाला यायला पाहिजे राहिला आता पुढचा विषय बघा तुमचा आला चालू घडामोडी बघा करंट काय तुमचा अफेअर
ओके. करंट अफेअर खूप अवघड होतं. एक 15 पैकी मला असं वाटतं, की एखाद्या अव्हरेज स्टुडंटला एक 5 मार्क तरी येणं गरजेचं होतं लक्षात ठेवा करंट अफेअरला. मग हे 5 मार्क कोणते होते तुमचेवाले? जसं नीरज चोप्रा असेल, 5 मार्क कोणते तुमचे होते? तर उर्जित पटेल असेल, ओके किंवा फ्रान्स आणि भारताचं असेल. तर हे 5 मार्क होते तुम्हाला. तर हे 5 15 पैकी म्हणजे मी समजतोय का तुमचे जवळपास 9 एक प्रश्न काय तुमचेवाले जवळपास 9 8-9 प्रश्न तुमचे चुकले असतील करंटचे. मग 5 मार्क तुम्हाला यायलाच पाहिजे होते करंट अफेअरमध्ये. तर एक अवरेज स्टुडंटला येऊ शकतात लक्षात ठेवा. ओके, पुढचा जर आपण पार्ट घेतला समजा पॉलिटीचा. ओके, पॉलिटी थोडंसं लेंदी होतं. ओके, तर पॉलिटी लेंदी असल्यामुळे सोपं होतं पण लेंदी होतं. मग याचे पॉलिटीचे 2 एक प्रश्न जर आपण जर सोडले, कोणतं तर पंतप्रधानांच्या बद्दल कोण काय बोललेलं आहे, तर इथपर्यंत कुणी डेपमध्ये गेलेलं नसेल, अभ्यास केलेला नसेल, तर बऱ्यापैकी ते वरीलपैकी सर्वकडे गेले असतील. तर तो एक तुमचा वाला काय होतं बरं, तो एक तुम्हाला अवघड जाऊ शकतो. नंतर पुन्हा भाग 1, भाग 2, भाग 3 मध्ये कोणते कोणते नेमके राज्य होते, तर त्याच्यामध्ये ते एकदम मायनर पहिले आणि 2 एक्सचेंज करेल होते, तर तो तुमचा अवघड जाऊ शकतो. ओके, अजून पॉलिटी सारखं मध्ये मला काही वाटलं नाही का तो तुम्हाला अवघड जाऊ शकतो कारण ते प्रेडिक्टेबल होतं बाकीचं. हा लेंदी होतं पण अवघड जाण्यासारखं नव्हतं पॉलिटीच्या बाबतीमध्ये. तर तुमचे मी असं जरी पकडलं की तुमचेवाले 3-4 काय गेले तुमचेवाले पॉलिटीचे गेले, 3 जरी गेले तुमचेवाले पॉलिटीचे तर बऱ्याचपैकी अवरेज स्कोर पॉलिटीला 11 तरी यायलाच पाहिजे लक्षात ठेवा. 11 मार्क पॉलिटीला यायला पाहिजे. एवढ्या लेव्हलला तुमचं पॉलिटी बऱ्यापैकी चांगलं होतं, प्रेडिक्टेबल होतं. ओके. राहिला पुढचा प्रश्न बघा तुमचे झाले टोटल किती विषय बरं? 5 विषय झाले. ओके, आणि पुढचा जर घेतला आपण सायन्स. आता सायन्स मध्ये तुम्हाला कोणते मार्क यायला पाहिजे? तर सायन्स मध्ये एक तर प्रकाशावरती विचारलं होतं. एवढा मोठा तिसरा पर्याय दिलेला होता. तर बऱ्यापैकी ज्याला काही कळालं पण नसलं तरी त्याने तिसरा मारूनच आलेला आहे. ओके, तर तो तुम्हाला मार्क भेटतो. तुम्हाला व्हिटॅमिन के असेल तो तुम्हाला मार्क भेटतो बघा व्हिटॅमिन के चा. तुम्हाला एबीओ रक्तगट असेल तर त्याचं तुम्हाला उत्तर भेटून जातं. तुम्हाला अजून काय असेल बरं तुमचं वाला समजा फॉर एक्झाम्पल वनस्पतीच्या बाबतीत असेल तर त्याचं तुम्हाला बोरॉनचं एक वगैरे उत्तर जे भेटून जातं तुम्हाला. तर मला असं वाटतं इन अन अव्हरेज तुम्हाला सायन्सला सुद्धा 5 मार्क यायला पाहिजे. 15 पैकी मी फायनल सायन्सला स्कोर पकडतोय 5. 5 तुम्हाला येईलच. 5 पेक्षा जास्त पण येऊ शकतात बघा लक्षात ठेवा. किंवा 5 पण येऊ शकतात. 5 पेक्षा कमी पण येऊ शकतात. एखाद्या विषयाला जास्त पण येऊ शकतं लक्षात ठेवा. पण अव्हरेज आपण जो सायन्सचा स्कोर पकडतोय तो किती पकडतोय बरं? 5 स्कोर तुम्हाला पकडतोय. ओके. राहिली पुढची गोष्ट बघा. आता राहिला तुमच्याकडे मॅथ आणि काय बरं? रिझनिंग. आणि मॅथ आणि रिझनिंगच्या बाबतीमध्ये जर बोललं तर मग आता याच्यामध्ये आता एक थोडीशी गंमत कशी तुमची मॅथ रिझनिंगच्या बाबतीमध्ये ज्या मुलांनी जर शेवटून सुरुवात केलेली असेल तर त्यांना रिझनिंग खूप इझी गेलं असेल. म्हणजे माझ्या मते रिझनिंगचे जे 8-9 प्रश्न होते ते खूप इझी लेवलला होते त्याचे काय अवघड नव्हते. तर मला असं वाटतं की अवरेज जर रिझनिंगचा जरी स्कोर पकडला एक 7 मार्काचा लक्षात ठेवा एक 7 क्वेश्चन रिझनिंगचे तुमचे बरोबर यायलाच पाहिजे होते. आणि मॅथचे पण तुमचे समजा 2-3 चला मी म्हणतो 10 पैकी 2-3च पकडा कारण कव्हर नाही झाला टाइम नाही पुरला हे सगळं जर पकडलं तुमचं वालं तर तुम्हाला इन अन अव्हरेज एक तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगला किती मार्क यायला पाहिजे बरं? 10 मार्क तुम्हाला यायला पाहिजे. 20 पैकी मी तुम्हाला 10 पडतो. हीच रेंज मॅथ रिझनिंगची मागच्या वर्षी तुमची एक 16, 17, 14, 15 वरती होती. पण या वर्षी आपण 10 मार्क जर पकडतोय. आणि हे सगळं जर फायनल स्कोर तुमचा जर काउंट केला तर एक अव्हरेज स्टुडंट बघा 5 आणि 5 किती होते बरं? 10. 10 आणि 8 किती होते तुमचे बरं? 18. 18 आणि 5 तुमचे किती होते बरं? 23. 23 आणि 11 तुमचे किती होते बरं? 44. सॉरी 23 आणि 11 तुमचे होते 34. 34 आणि 5 किती झाले तुमचे बरं? 39. 39 आणि 10 किती झाले तुमचे बरं? 49. एकदा प्रॉपर आपण काउंट करू बघा 5 आणि 5 10. 10 आणि 8 किती झाले तुमचे बरं? 18 मार्क झाले. 18 आणि 5 किती झाले तुमचे? 23. 23 आणि 11 किती झाले तुमचे बरं? 23 आणि 11 झाले तुमचे 34. 34 आणि 5 किती झाले? 39. आणि 39 आणि 10 किती झाले तुमच्यावाले बरं? 49. तर मला असं वाटतं बघा एका अव्हरेज स्टुडंटला किती मार्क यायला पाहिजे बरं? 49 मार्क यायला पाहिजे. ज्याचा 1 ते 1.5 वर्षापासून काय चाललेला बरं? अभ्यास चाललेला आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झालेले तर त्याच्यावरती 49 मार्क यायला पाहिजे. मग आता कट ऑफ आहे का आपलावाला नेमका 49 मार्काचा? तर नाही. मी तुम्हाला शब्द काय वापरलेला आहे बरं? अव्हरेज स्टुडंटला लक्षात अव्हरेज स्टुडंटला किती मार्क यायला पाहिजे बरं? 49 मार्क यायला पाहिजे. ओके. मग आता आपला पुढची जे आपण बघणार आहे बघा हे तुमचा हा एक पॉईंट झाला बघा. किती मार्क आलेले का आलेले ओके. एकदा तुम्ही प्रॉपर बघून घ्यायचंय का त्याच्यामध्ये किती मार्क आता त्याच्यात निग्लिजिबल मार्क पकडले समजा करंटला 5. एखादा जो मुलगा आहे तो किती मार्क पकडलाय समजा तुमचं आला बरं? 10 मार्क पकडले तर याच्यापेक्षा पण जास्त येऊ शकतं बरोबर आहे का नाही? येस पण अव्हरेज स्टुडंटला 49 मार्क तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे माझ्या याच्यावरती पुढे आपण बोलू बघा आपला कट ऑफ काय असेल तुमची जास्त वेळ घेणार नाही. कट ऑफ सांगण्याच्या अगोदर बघा
थोडंसं मी तुम्हाला सांगतो की आपली कोणतीही मेन्सची बॅच नाही सेपरेट, म्हणजे आपण ऑनलाईन बॅच देतोय वगैरे वगैरे, कोणती आपली सेपरेट मेनची बॅच नाही. जेणेकरून असं नाही मी तुम्हाला 2-3 मार्क कट ऑफ हा कमी सांगेल आणि त्याच्यामुळे मला 2-3 त्या मुलांचा जो मधला समजा 2-3 मार्क कमी सांगून ज्या मुलांचा मला मेनच्या बॅचला फायदा होईल असं नाही. मला काय वाटतं, माझं काय अनालिसिस आहे त्यानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. आपली कोणती मेनची बॅच नाही, फक्त आपले जे क्लासचे स्टुडंट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय बरं मेनची बॅच. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये आपण हेच बघणार आहे, कट ऑफ किती लागत आहे आणि आपल्या क्लासच्या मुलांना किती मार्क्स येत आहे, अराउंड किती मार्क्स येत आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. ठीक आहे, चलो. ओके. तत्पूर्वी आपली नवीन बॅच आपण लॉन्च करणार आहे बघा. 2026 जी कंबाईनची 2000 तुमच्यावाली काय असणार आहे बरं, 26 ती असणार आहे. तिची तारीख आहे बघा. ग्रुप बी ची तारीख आहे तुमच्यावाली बघा 14 जून, जे एमपीसीचं टाइम टेबल आलेलं आहे तुमचं 14 जून, आणि ग्रुप सी चं जे असेल तुमचं ते असेल तुमचं काय बरं 12 जुलै. ओके, तर असे तुमच्यावाल्या दोन आहे. आता त्यांच्या ऍड तुमच्या मार्च महिन्यामध्ये पडतील. ओके, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण एक ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी तुमच्यावाली दोन्ही पण प्रकारची आपण काय करणार बरं बॅच लॉन्च करणार आहे. कधीपासून बॅच लॉन्च चालू होते तुमच्यावाले बघा, 15 जानेवारी पासून तुमची एक नवीन बॅच चालू होते प्रॉपर. आता ह्या बॅचचा आपण कसं करणार आहे की तुमचं ऍटलिस्ट मेच्या मिड पर्यंत जरी तुमच्यावाले पूर्ण पूर्व परीक्षेचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. पहिलं पूर्व परीक्षेला आपण 5-1 महिने देणार आहे, त्याच्यावरती तुमचे टॉपिक वाईज टेस्ट होतील, सर्व होईल तुमचं. नंतर शेवटला तुमच्यावाले 5 हे सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील आणि 5 तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, असे तुमचे 10 टेस्ट सिरीज तुमच्या काय होती बरं शेवटला होतील. त्यात स्कूलवर घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो 14 जूनला पेपर होणार आहे तर त्याला तुम्ही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं काय नसलं पाहिजे बरं, प्रेशर नसलं पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये बघा आता मागचे जे रिझल्ट लागलेले आपल्याला एसटी धनश्री गायकवाड मॅडम म्हणून, हे सगळे जे आलेले हे तुमचे पहिल्या अटेम्प्ट मध्ये आलेले. दीपिका मॅडमचा हा दुसरा तिसरा अटेम्प्ट असू शकतो, परंतु यांचा पहिला अटेम्प्ट आलेला आहे. हर्षद बागुल आलेला आहे एएसओ म्हणून. ओके, आणि उद्योग निरीक्षक दीपिका महाले. ओके, याच्या आधीचे पण रिझल्ट आहे आपल्याकडे भरपूर. 15 मुलं एका फर्स्ट अटेम्प्टला आपण काय केले होते बरं प्री क्वालिफाय केले होते, आणि पहिल्या अटेम्प्टला म्हणजे एक 6-7 महिन्याच्या ड्युरेशन वरती. याच्यामध्ये जर कुणी ऑनलाईन बॅच लावली तर त्यांना कुरिअरद्वारे तुम्हाला काय भेटेल बरं, नोट्स तुमच्या ऍड्रेसवरती, जो प्रॉपर ऍड्रेस असेल ते तुम्हाला भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला बघा वर्ग शिक्षक जे असतील, जे अधिकारी व अनुभवी असतील, स्पेशल कंबाईन बॅच असेल, आपण कोणत्या प्रकारची ही बॅच घेत नाही, म्हणजे याच्या पोलीस भरती वगैरे कोणती नसेल, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कंबाईन असेल. नंतर टॉपरच्या नोट्स तुम्हाला भेटतील. नंतर टॉपिक वाईज पीवायक्यू अनालिसिस होईल, की तुम्हाला जर टॉपिक जो शिकवला जाईल त्याच्यावरती तुमचं प्रॉपर अनालिसिस घेतलं जाईल. वीकली टॉपिक वाईज टेस्ट होतील. या सर्व गोष्ट त्यांना फ्री टेस्ट सिरीज भेटतील आणि रिव्हिजन लेक्चर तुम्हाला भेटतील. तर कर्मयोगी करिअर अकॅडमी नाशिक यावरती व्हिजिट करायचंय. तुम्हाला नंबर दिलेला आहे इकडे, आता या नंबरवरती तुम्ही एकदा कॉल करायचा आहे. 93 चा नंबर आहे एकदा, येस 93255894 आणि काय बरं 1, हा तुमचा काय बरं नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके, यस. तर आपण पुढे जाणार आहे बघा. आपला जो पुढचा पार्ट आहे, कट ऑफ किती लागेल. यस, महत्वाचा पार्ट आहे बघा, कट ऑफ किती लागेल नेमका. ओके, त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत आपण. आता प्रश्न असा होता की मी मागच्या स्लाइडला सांगितलं तुम्हाला की ऍटलिस्ट इन अँड अराउंड तुम्हाला किती मार्क पडले पाहिजे. तुम्हाला इन अँड अराउंड अवरेज स्टुडंटला किती मार्क पडले पाहिजे, 49 मार्क पडले पाहिजे. येस. मग आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या जागा आहे बघा, ज्या जागा जर तुम्ही पकडल्या तर त्या जागा आहे तुम्हाला किती बरं, समजा आत्ताच्या नुसार 700 जागा जर पकडल्या. ओके, तर टोटल तुम्हाला जर 15चा रेशो जर घेतला तर 15 किती होते बरं 500. जवळपास तुम्हाला 11,000 स्टुडंट तुम्हाला काय करायचे बरं मेन्सला बसवायचे. किती स्टुडंट बरं 11,000 स्टुडंट तुम्हाला 2-2.5 लाखाच्या फॉर्म मधून तुम्हाला 11,000 पूर्ण मेन्सला बसवायचे. मग आता मला सांगा की अवरेज स्टुडंटला आपण जर 49 मार्क जर पकडतोय, मग त्याच्यामध्ये असे काही मुलं आहे ना की त्यांचं मॅथ रिझनिंग खूप स्ट्रॉंग असेल तर ते 15 मार्क घेऊ शकतात, 16 मार्क. 11,000 मुलं तर नाही ना, 11,000 मुलं तर असतील ना का त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल. 11,000 तर मुलं असतील ना का त्यांच्या अभ्यासाला 6-7 वर्ष पण झालेले असतील. ओके, तर त्याच्यामुळं मला असं वाटतं जर आपण असं जर पकडलं तर याच्यामध्ये जे आपण मॅथ रिझनिंगला 10 मार्क पकडले होते, त्या 10 मार्कामध्ये समजा आपण मॅथ रिझनिंगचे अवरेज स्कोर जर समजा 13 पकडला, किती मार्कांनी वाढवला आपण, समजा 3 मार्कांनी वाढवला. ओके, किती मार्कांनी वाढवला आपण 3. तर तुमचे किती मार्क झाले बरं 49 आणि 3 किती झाले बरं 52. 12-13 मार्क पाडणारे 11,000 पण लोक नसतील का, असतील ना, 100% असतील ना. ओके, तर तुमचे मार्क वाद्या 52. याच्यामध्ये समजा आपण सायन्सला 5च मार्क पकडले,
ओके, किंवा करंटला पण आपण किती मार्क पकडले बरं, 5च मार्क पकडले. आता काही मुलं आहे समजा त्यांना हिस्ट्री जिओग्राफीला पण काय काय बरं तुम्हाला त्यांना 7-7 8-8 पण मार्क येऊ शकतात बघा, ज्यांचा अभ्यास झालाय ते लोकमान्य टिळक थोडी चुकून येणार आहे, कारण ते ऑलरेडी तेवढा मेन्स दिलेला आहे. किंवा जिओग्राफीचा त्यांचा एखादा 2 चुकू शकतो, त्यांना चिनाबचे माहित असू शकतं, तुम्हाला तानसा वैतरणा नदीचं पण माहित असू शकतं, असे पण तुम्हाला मुलं सापडतील. समजा असं केलं का अजून आपण 2 मार्काने काय केलं समजा ऍडिशन केली. ओके, 2 मार्क मग याच्यामध्ये सायन्स, जिओग्राफी, करंट किंवा आयुष्यातले आपले टुक्के पण लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचे काय टुक्के पण 2-3 टुक्के तरी बसतील. टुक्के मीन्स की प्रॉपर अनालिसिस. समजा जो जुना वर्ग आहे ना तर त्यांना प्रश्न वाचल्यावर त्याला फील होतं की हा मला हा हा असू शकतो. ओके, हा असू शकतो. ओके, तर मला असं वाटतं बघा तुमचे हे 49 आणि 3 किती झाले बरं 52 आणि हे 2 किती झाले बरं तुमचेवाले 54. तर आत्ताच्या नुसार जे तुमचेवाले बघा 700 जागांना आहे, तर माझा जो ओपन मेलचा जो कट ऑफ असेल बघा तुमचा ओपन मेलचा कट ऑफ हा इन अराउंड तुमचा 55 ते 56 मध्ये तुमचा ओपन मेलचा कट ऑफ लागेल. लक्षात ठेवा 55 पॉईंट समथिंग 56 पॉईंट समथिंग पर्यंत लक्षात ठेवा 55.25 56.25 तर हा तुमचा ओपन मेलचा कट ऑफ असू शकतो. लक्षात ठेवा कारण 49-50 पर्यंत बरीच जनता काय झालेली आहे बरं अडकलेली असेल बघा, बराच स्कोर अडकलेला असेल, त्याचा सिली मिस्टेक झालेले असतील. लक्षात ठेवा तर पण जो पास होणारा वर्ग आहे तो नेमका तुमचा 4 ते 5 मार्काने काय असेल बरं पुढे असू शकतो. म्हणून बघा तुमचा 55 आणि 56 आता मागच्या वर्षीचं पण जर घेतलं आपण तर बरीचशी जनता ही 58 59 57 56 मध्ये अडकलेली होती टोटल. आणि मग मेरिटला आलं तुमचं किती बरं 62 पॉईंट किती लागलं बरं 50 लागलं. तर तुम्ही मागच्या तुलनाचा विचार करू नका, कारण मुलांचा अभ्यास पण वाढतो, मॅच्युरिटी पण वाढते, हे पण आहे. तर तुम्ही ह्या जागांनुसार गेलं 700 जागा टोटल 11,000 पोरं मेन्सला बसणार आहे. तर तुमचेवाले बघा अवरेज स्कोर आपण 49 काढला तर ओपन मेलचं कट ऑफ तुमचं लागेल बघा 55 आणि काय बरं 56. मग राहिला प्रश्न बघा याच्यानुसार प्रत्येकनुसार कॅटेगरीनुसार. आता समजा एससी कॅटेगरी असेल ओबीसी ओपन आणि ओबीसी एसीबीसी बऱ्यापैकी तुमचा काय लागणार आहे बरं सारखाच लागणार. लक्षात ठेवा ओके, आतापर्यंत जे लागलेले ओपन ओबीसी एससीबीसी यांचा 55.56 मध्ये तुमचा कट ऑफ लागू शकतो. बाकीचे जे आहे बघा समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये थोडासा कमी कोणाचा लागेल तर ईडब्ल्यूएस चा कमी लागेल. ओके, ईडब्ल्यूएस चा मेरिट आता कमी करायला लागायला लागलाय, त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस चा कमी लागेल. एससी कॅटेगरीचा पण एवढा फरक नाही पडणार, एक 0.25-0.50 चा एससी कॅटेगरीमध्ये फरक पडू शकतो फक्त. एसटीचा थोडासा काय लागेल बरं कमी लागू शकतो. तर असं तुमचं एसटीचा तुमचं एक अराउंड एक 50च्या आसपास तुमचा जाऊ शकतो एसटीचा. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. तर हे तुमचं झालं ओपन मेलचा कट ऑफ झालेला. ओके, मग राहिला प्रश्न आता फिमेलचा कट ऑफ किती लागू शकतो. तर फिमेलच्या बाबतीमध्ये जर ओपन फिमेल जर घेतली आपण ओपन फिमेल आणि ओपन मेल मध्ये फरक कितीचा असतो तर फरक असतो जवळपास 3-4 मार्काचा. तर मला असं वाटतंय की ओपन फिमेलचा कट ऑफ तुमचा लागू शकतो बघा 50 ते किती बरं 51 मध्ये. हा झाला तुमचा ओपन फिमेलचा कट ऑफ. मेलचा कट ऑफ झाला 55-56, ओपन फिमेलचा कट ऑफ झाला तुमचा काय बरं 50-51 मध्ये. लक्षात ठेवा याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो, हे आमचं अनालिसिस झालेलं आहे. ओके, किंवा याच्यापेक्षा काय लागू शकतो बरं जास्त पण लागू शकतो, परंतु हा तुमचा कट ऑफ लागू शकतो. आता पुढचा राहिला प्रश्न, मग आता हे कसं वरून काढलं नेमक्या आपल्या कर्मयोगी अकॅडमीमध्ये काय स्कोर आहे नेमका हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर आपल्या कर्मयोगी अकॅडमीमध्ये जर तुम्ही विचार केला तर पहिल्या आणि सेकंड 2 अटेम्प्ट देणारे पोरं जे पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्ट देणारे पोरांचा जर विचार केला तर जवळपास 55 ते 60 मध्ये तुम्हाला एक मुलांच्या बाबतीमध्ये आणि मुलींच्या बाबतीत जर घेतला मुलांच्या बाबतीमध्ये जर घेतले तर तुम्हाला जवळपास 7 ते 8 विद्यार्थी 55 ते किती बरं 60 मार्कामध्ये तुम्हाला काय बरं सापडतात. लक्षात ठेवा ओके, 7 ते 8 विद्यार्थी. अजून बाकीच्या मुलांचे मार्क माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही, कारण बाकीचे जे मुलं आहे ते 11 तारखेच्या पेपर नंतर मार्क काढणार वगैरे, पण ज्या मुलांचे माझ्यापर्यंत मार्क पोहोचलेले तर त्या पोरांच्या बाबतीमध्ये जर गेले तर 55 ते 60 मध्ये तुम्हाला 7 ते 8 मुलांच्या याच्यामध्ये तुम्हाला काय लागू शकतात मुलं बसलेले. नंतर मुलींच्या बाबतीमध्ये गेले तर तुमच्यावाले 50 ते जर समजा 55 असतील, या बाबतीमध्ये गेले तर जवळपास तुमच्यावाल्या एक 8 एक मुली का त्यांचा स्कोर एक 50 ते 55 मध्ये येऊ शकतो. आता एक मुलगी आहे आपल्याकडे तर तिला 59 ते 60 मार्क येते. याच्यामध्ये आम्ही सगळे रेअर टू रेअर पकडले, म्हणजे कन्फ्युजन करणारे पण काढलेले, ते पण माहित असणं गरजेचं तुम्हाला. टोटल एक तुमच्यावाल्या एक 50 मुलांच्या बॅच मधूनच समजा तुमच्यावाले टोटल किती लोक बसताय बरं 8 आणि 8 15 लोक. 50 मुलांच्याच बॅच मधून तुमचे जर 15 मुलांना जर तुम्हाला 55-50च्या पुढे काय आलेले बरं मार्क आलेले, तर मला असं वाटतं की मुलांना मार्क
असतील याच्यामध्ये कशामध्ये बरं मार्केटमध्ये मुलांना मार्क असतील अजून पुण्याचे वगैरे जर बाकीचे तर मार्क्स बघितले जुना क्राऊड येते का बऱ्याच पोरांनी मार्क पण काढलेले नाही 11 तारखेनंतर ते मार्क काढतील. ओके पण इन केस आता ही आपली 50 मुलांची जी बॅच होती त्याच्यापैकी 15-16 मुलांना काय मार्क आलेले ते मेरिटमध्ये येऊ शकतात. अजून बाकीच्या मुलांचे मार्क आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. तर याच्यावरून जर इन अन अवरेज तुम्ही जर काढलं तर तुमचा हा कट ऑफ बसतो 55, 56 आणि 50 किती बरं फिमेलचा 51. मग राहिले पुढची गोष्ट बघा 11 तारखेला तुम्ही आता प्रॉपर पेपर द्या. या 11 तारखेमध्ये तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला मॅथ रिझनिंग वाढा करंट वाढा कारण बाकीचे विषय तुम्ही किती पण वळले तर 1-2 मार्काचा तुम्हाला फरक पडू शकतो. तुम्ही पॉलिटी रिवाइज केलं तर 1-2 मार्काचा फरक पडू शकतो. तुम्ही जिओग्राफी रिवाइज केलं 1-2 मार्काचा. पण जो विषय राहिलेला आहे समजा करंट अवघड गेला थोडंसं बघा एकदा रिवाइज करा. रिवाइज मध्ये कमी पडले असते तुम्ही करंटला किंवा तुमचं मॅथ रिझनिंग काय अजून तुम्ही काय करा बरं प्रॅक्टिस करा तर तिथे मार्क वाढवण्याचा तुम्ही काय करा बरं प्रयत्न करा. ओके पुढची गोष्ट बघा आता आयोग काय अजून 2-3 प्रश्नांची अजून काय आलेले बरं थोडासा गोंधळ झालेला आहे. आयोग काय उत्तर देते त्याच्यावर आपण वेट करणार आहे. जसं मळेवाल्यांचा एक प्रश्न आहे त्याच्या बाबतीत आयोग काय उत्तर देतं त्याच्या बाबतीत पण आपण वेट करणार आहे. मग आता मेन्स नेमकी कुणी केली पाहिजे तर माझं मत आहे की जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही आणि ज्या मुलाला 50च्या पुढे म्हणजे 50 न म्हणताना पण 52च्या पुढे जर मार्क पडलेले ज्या मुलाला आत्ताच्या स्टेजला 52च्या पुढे मार्क पडलेले आहेत तर त्या मुलानं मेन्सचा अभ्यास करायला काही प्रॉब्लेम नाही. कारण उद्या जर कट ऑफ कमी जर झाला 1-2 मार्काने तर त्या मुलाचं नुकसान नको व्हायला म्हणून लक्षात ठेवा ज्या मुलाला 52च्या पुढे स्कोअर पडलेला आहे तर त्यानं मेन्सचा रिझल्ट लागोपर्यंत ऍटलिस्ट इंग्लिशचा तरी त्यानं काय करणं गरजेचं बरं अभ्यास करणं काय बरं गरजेचं आहे. आणि ज्या मुलीला समजा 48-47च्या पुढे काय पडलेले बरं मार्क पडलेले तर तिला त्यांनी सुद्धा मेन्सचा अभ्यास करणं काय बरं गरजेचं आहे. ऍटलिस्ट रिझल्ट लागोस तर तुमचा एखादा व्याकरणाचा भाग मराठी किंवा इंग्लिश तुमचा कंप्लीट झाला पाहिजे. ओके साइड बाय साइड थोडस 14 जूनची जी पुढची प्रिलिम आहे त्याच्यावरती पण फोकस असला पाहिजे. पण जे मुलं 55च्या पुढे आणि ज्या मुली 50च्या पुढे त्यांनी प्रॉपरली मेनचा अभ्यास केला पाहिजे. आता पुढे काय होणार किती कट ऑफ लागणार पुन्हा 60 लागणार का पुन्हा 59 पॉईंट समथिंग लागणार का 58 पॉईंट समथिंग लागणार का 51च लागणार का ग्रुप सी सारखं 48 लागणार. ओके तर त्याच्यावरती आपण पूर्णपणे काय बरं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. ओके येस तर तुम्हाला पुढचा 11 तारखेच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर द्या आणि तुम्हाला 1600 जागा आहे बघा 1600च्या आसपास जागा एवढं मला माहित नाही 1300-1600च्या आसपास जागा असतील. तुम्हाला अजून 500-600 जागा काय होत्या बरं ऍड होत आहे. बरेच मुलं याच्यामध्ये डिस्टर्ब झालेले असतील ग्रुप बीचा पेपर नंतर तर बाकीच्या मुलांनी तुम्ही काय करा बरं माइंडला स्टेबल ठेवा आणि थोडीशी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. ज्या तुमच्या बी मध्ये चुका झाल्या 4 तारखेला ते सुधारण्याचा प्रयत्न 11 मध्ये करा. 2-3 सब्जेक्टला चांगली प्रॉपर रिव्हिजन द्या आणि तुम्हाला 11 तारखेच्या पेपरला चांगला मार्क पडले पाहिजे ही तुमची अपेक्षा असली पाहिजे. ओके ठीक आहे आपण थांबू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.